उलटा नहीं बोला मैंने, माफ करो मुझे। अरे अंकल जसं तुम्ही बघू शकता आता जसं मी लॅपटॉप ऑफ केला आहे आणि हे माझं 2 गोष्टी पॅक झाल्यात, कपडे घातलेले आहेत, रेडी आहेत आणि आज जरा एक न्यू एक्सपिरियन्स नेक्स्ट 2 डेजमध्ये आपण एक न्यू एक्सपिरियन्स घेणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आता जस्ट मी चाललो आहे माझ्या मित्राच्या घरी. इथून आम्ही तिघं मित्र एक न्यू एक्सपिरियन्स करणार आहोत सोबत. त्यांनी आय गेस तो एक्सपिरियन्स कधी केला नसेल आणि मी त्यांना घेऊन चाललो आहे कोकणात आणि डेस्टिनेशन खूप पाऊस आहे आणि खूप हिरवगार झालं आहे वातावरण आणि त्यात म्हटलं जरा मित्रांना आंबोलीला घेऊन जाऊया. सो आता तुम्ही जो अनुभव घेणार आहात तो माझ्या लेन्स थ्रू माझ्या मित्रांसोबत. तर चला आपण निघूया मित्राच्या घरी पहिल्यांदा. तिकडे त्यांच्यासोबत आम्ही म्हणजे आज आपण पहिला सगळे रेडी होऊ. ते तर ऑलरेडी रेडी झालेत, ते सगळे एक्साइट झालेत आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. काय बोलावं काय कळत नाही आहे, पण समथिंग न्यू इज कुकिंग. मित्रांसोबत फर्स्ट टाईम असं मी ब्लॉग बनवणार आहे, ते पण आउट स्टेशन ट्रॅव्हल करण्यासाठी. आउट स्टेशन और वॉट एव्हर तुम्ही काही जे काही म्हणाल. ट्रेनची बुकिंग्स सगळ्या झालेल्या आहेत, हॉटेल बुकिंग झालेलं आहे. आपल्याला फक्त ट्रेनमध्ये बसायचं आहे आणि निघायचं आहे. सो आपली ट्रेन 12:05 आहे टुवर्ड सावंतवाडी. तर आता पहिलं आपण जाऊया मित्राच्या घरी, थोडीशी धमाल मस्ती तिकडे करूया आणि तिथून थेट निघूया कोकणाच्या दिशेने. 704 ट्रेन. हाय शिवम, कम here guys. गाइस मैं अकेला है, आजा. सिंगुलर होना. अरे यार कैसा है ब्रो? अरे मैं क्या दूँ, दिखाओ अभी. वापस आ. नाही जाणं दे ब्रो. काय म्हणतोस मित्रा, दरवाजा बंद करतोस? हाँ करतो. जरा कर ना. हेल्मेट आहे. अरे काम दे माझ्या गाडी टाक त्यावाला. काय करतोय मी तर दाखव काय कैसे दिखाऊ मैं लोगों को अभी. काहीच आहे बघण्यासारखे दृश्य नाही आहेत सध्या. तो मी कट करतो आणि तुम्हाला डायरेक्ट निघताना भेटतो. गाईज वी आर रेडी. 3 बॅग, 3 दोस्त आणि हा बघा देवाच्या पाया पडतो. कधी आयुष्यात पडला नसेल पण कॅमेरा पुढ्यात दाखवतोय की मी पाया पडतोय. नाहायला आणलं व्यवस्थित तर गाईस बॅग आमच्या रेडी आहेत आणि मित्र पण मागे रेडी आहेत. रितेश ओळखता तुम्ही त्याला? हां ठीक आहे, मॅन फ्रॉम जमायका. मी आणि तिकडे म्हणजे सौरभ आहे. आता आम्ही चाललो आहे बोरिवली स्टेशनला. तिकडून दादरसाठी निघू आम्ही. सगळी कोणती ट्रेन पकडतोय? बदलापूर फास्ट. हाँ बदलापूर फास्ट नहीं यार. ए भाई फटाक से बंद कर दे. ये देख ना कैसा लग रहा है. ऐसा लग रहा है बदलापुर से जा रहा है. देख ना इधर. चला रिक्षा पकडूया आता आणि निघूया. तुला काय दाखवायचं काय तुला म्हणजे या ट्रिपचा सगळ्यात मेन पार्ट म्हणजे हाच आहे. तुम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे असेल ना तर ह्याच्याकडे बघा पूर्ण वेळ, तर तुम्हाला खूप सारे एंटरटेनमेंट देईल. मी कसं थोडासा कॅमेरा शाय आहे, आपल्याला जास्त बोलता येत नाही. तो जे आहे ते आणि मागे सौरभ तो तर खूप जास्त शाय आहे, येतो आहे मागून हळूहळू. तर चला आता या ॲडव्हेंचरवाल्या जर्नीला सुरुवात करूया इकडूनच.
रिक्षामध्ये भेटूया तुम्हाला. अंकल सच में आपको उल्टा नहीं बोला मैंने, माफ करो मुझे. अरे अंकल उसका कैसा है ना, थोड़ा दिमाग अभी तक बड़ा हुआ नहीं है, वो कैसा है ऐसा ही है ये लोग का बड़ा हुआ है ना, इसलिए उसको कुछ मन काम के मन लिए. पे मत लेना उसका. नहीं नहीं चलेगा चलेगा. माँ बाप ने कभी इनको बाहर नहीं भेजा ना, तो अभी मेरी जिम्मेदारी पे बाहर भेजा और ये मुझे सिखा रहे हैं अब. तरीका नहीं है उसको बात में, उसको घर वाले उसको इसके लिए भेजते नहीं, हम लोग के जिम्मेदारी पे भेजते हैं तो अभी जाने. घर वाले कैसे पता है अंकल, जब भी मैं घर पे रहता कभी पानी भी नहीं पूछेंगे. क्या बोला तूने? और अभी बाहर जाऊंगा ना तो 10 फोन करेंगे मेरे को. ऐसे है घर वाले मेरे. तेरे घर वाले ऐसे क्यों करते हैं? भाई तेरे को पता नहीं था ये वीडियो तेरा मम्मी भी देखने वाली है. अंकल मगर सच्चे दिल से सॉरी, मैं आपको उल्टा नहीं बोलना चाहता था पप्पी दे और दे, मेरी पप्पी उम्र भी नहीं है. पप्पी आपको दे. पप्पी दो. नहीं, अरे ये सब करने आया है क्या? ये सब तेरे को मजाक लग रहा है क्या? वो बोला. मजाक लग रहा है क्या ये सब चीजें? कब पता चलेगा? सही है, सही बात है. मगर ठीक है चलो, मेरा ठीक है, बीवी है. ये बीच वाले को तो लड़के पसंद है, क्या करें. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सच में आपको नहीं पता है. अरे उनको कैसा पता रहेगा यार, क्या बोल रहा है. वो पहले से बचपन से इसका प्रॉब्लम. पहली बात तो तू पहला बोलना सीख लोगों से भाई. कोई दूसरा रहता ना बजा देता तेरे को. मैंने सॉरी बोला ना मेरे को. बक्षोदी मोठं चालू आहे सध्या. कुठे आहे रे? हा रे. ठीक साईड लावचा साईड लाव. बस गाईज आम्ही बघा कशी सिस्टम केली आहे. इथे वर्ल्ड कपची मॅच चालू आहे. आमची ट्रेन बाहेर पाऊस पडतोय और ये हम है. वो उसको तो दिखा. एंटरटेनर. ट्रेन थोडीशी लेट झाली आहे, 5 मिनटं फक्त, पण वेअर गुड टू गो. सो सी यू आफ्टर सम टाईम. काय असं एंटरटेनमेंटवालं काय असेल तर मी कॅमेरा नक्की ऑन करेन. व्हिडिओग्राफी चालू आहे ते बघा. तू का कंटाळलेस? कंटाळलं ना मला मॅच बघायची. कोण आहे तुझा फेवरेट प्लेअर स्पेनमध्ये फेवरेट माल सोडून? डॅनी ऑल्मो. नाही फरान टॉरेस. नाही मग अजून एक नाही. आणि तसा तुझा वर्ल्ड कप नाही तुझा आणि ओव्हरऑल वर्ल्ड कपमध्ये फेवरेट प्लेअर कोणता आहे तुझा? राईट बॅक. 1 minute later. राईट बॅक आहे. ओव्हरऑल वर्ल्ड कपमध्ये कोणता कोण आहे? फेवरेट प्लेअर? Several days later. मी जे विचारलं ते सांग ना. त्याच्यात राईट बॅक कोण आहे? कुकुरे आहे. हे रुक ना. ओव्हरऑल फेवरेट प्लेअर कोणता आहे तुझा? कोणाचा? तिथली इतर बी ओव्हरऑल ते सोड, ओव्हरऑल ते बघ. तिथली इतर बी ओव्हरऑल ते बघ. हे हालांची बहीण. अरे ओव्हरऑल फेवरेट प्लेअर वर्ल्ड ओव्हरऑल कपचा तो क्रिस्टियानो. क्रिस्टियानो. मग तुझी फेवरेट तर बेल्जियम आहे ना, म्हणून काय आलं मग? आणि तुझा लुकाकूला फॉलो करतो ना. फर्स्ट ये प्रायोरिटी चकी तर तू रोनाल्डो. रिलीज हो, तू खाली हो. और तेरा फेवरेट? नाही. मेरा फेवरेट प्लेयर अभी करंट माइकल ओलिस है. बट मैं ऑल टाइम फेवरेट क्रिस्टियानो. मेरा ऐसा फेवरेट कोई नहीं है, पर मैं पोर्चुगल को सपोर्ट कर रहा हूँ. श्रेयस So- अय्यर असेल तुझा. गाईज मॅच स्टार्ट झाली आहे. आम्ही जरा मॅचचा आस्वाद घेतो. आस्वाद पर्यंत ते जीवन आहे ते. हा. आम्ही सारे खबर अरे, अनुभव काय आस्वाद, काय म्हणतात? काय आस्वादच कुछ ना. भी मतलब. मग सांग ना, तू सांग ना काय मॅचचा काय काय घेणार? अनुभव घेतो. अनुभव. अनुभव तू काय अनुभव घेणार? अनुपम खेळ. कधी भी. अरे कहना क्या चाहते हो? ये कट कर भाई, ये ए, कट कर. कट कट कट. चलो ते बाय बाय. बंद करा आता.
हे गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले आहेत आय गेस ऑलमोस्ट 7 वाजले. ही गाडी 1 तास लेट आहे. मी आता जस्ट आहोत आरोली रोडला आणि झोप तर काय झालेली नाही कारण की ट्रेनमध्ये तर झोपेचा काही प्रश्नच नाही. सौरभ आणि चक्री जस्ट उठले आहेत. पोर्चुगलची मॅच बघितली थोडा सेकंड हाफ आणि आता जस्ट उठून बसलं आणि बाहेर तुम्ही जसं बघितलं खूप छान लश ग्रीन आहे आणि बहुतेक बघू 12:30 आहे 1-1:30पर्यंत आम्ही पोचू सावंतवाडी. जस्ट आता बघू शकता विलवडे स्टेशन आलं आहे आणि माझ्या मागे बघू शकता लश ग्रीनरी. आपली पब्लिक अजून पण झोपली आहे. तो मी जस्ट लॅपटॉप आपल्या आयपॅडवरती एडिटिंग वगैरे करत होतो आणि आपल्याला अजून बराच वेळ आहे. आता सध्या 9:40 झालेत आणि 12:50 बहुतेक 1 वाजेल आपल्याला पोचायला. आणि बाकी गर्दी बस होते किती लोक उतरले होते. बरीच लोक उतरले. तो जास्त वेळ नको थांबवा बाहेर. सिग्नल लागलं की आतमध्ये जायला हवं नाहीतर रील वडे लागतील. सो सी यू गाईज वेलकम. तुम्हाला दाखवतो काय करतात आमची पब्लिक टीम. त्याला बोलतोय पब्लिक बघ किती उतरले. चला हे लास्ट नंबर 1 लास्ट नंबर 1 आणि लास्ट नंबर 2 हे जाण्या. हाय आम्ही आता ट्रेन मध्ये हां चोरी करून पळालोय आम्ही. भाई उठो यार. ये ऐसा ट्रिप ये मेमोरीज बनाने का तुम लोग को. मेमोरीज बनाते. हाँ ये मेमोरीज है. बनाते आजा. ऐसा मेमोरीज होता है. हाँ हे झाडे आहे. काय ट्रिप में सोने का नाही काय हे काय करतोय. झाडे ट्रेन थांबली आहे. नाही तू काय करतोय मग. अरे आता तर उठलो आपण. तू पण तर आता 2 मिनिटापूर्वी उठलो आणि कॅमेरा चालू हा केला. काय मी तुझ्या आधी 2 स्टेशन आधी ही करून कॅमेरा चालू पण केला. अच्छा चल मग. आले निघाले ये 10 रुपयाची नोट काढ द्यायली दे तोंडात त्याला. दिस साइड रेड बिल्डिंग जो दिख रहा है ना ये वाला ये इधर ये वाला अंडर कंस्ट्रक्शन नहीं रे अंडर कंस्ट्रक्शन नहीं वो वैसा है दिखेगा तो सेंटर में है. ये पूरा कॉलेज है मेरा ये वाला. उधर कैंटीन है देखिए तरफ में सबसे लास्ट में एकदम कैंटीन है आणि तिथे मरीनचं कॉलेज आहे. मी उतरलो होय आता जातलो. सावंतवाडी कितके घेतले काका. नाही हे मोती तलाव 250 चला. ठीक आहे जाणार तिकीट येतो या. काय आहे. आता चाललो आहे आम्ही सावंतवाडी मोती लेकच्या दिशेने. रिक्षा भेटली आहे जाऊ पटकन आणि तिथून मग जाऊ पुढे. मागे काळोख बघ कसला झाला आहे आणि मागे आपली गाडी. लास्ट स्टेशन आहे. पाऊस येण्याच्या आधी निघूया काहीच. चला पाऊस आला पटकन चला. चल लवकर चल. बॅग मागे टाक पटकन. ते माझी तुझी बॅग माझ्या मांडीवर दे. माझ्या मांडीवर असं दे. चल बैठ जा. ये ना फाइनली गाइस वी आर
वी हॅव रीच्ड सावंतवाडी. आर यू गाईज एक्साइटेड? यस. किती एक्साइटेड? खूप. आता काय जेवायचं ना? हा, आपण जेवायच्या आधी पण एक कार्यक्रम आहे. जेवायच्या आधी जो कार्यक्रम आहे तो थोडा विषय खोल आहे. इतका खोल आहे ना, 2 नंबरचा विषय तो जरा तुम्हाला समजणार नाही. तो गाईज आम्ही निघले सावंतवाडी सिटीचा विषय, तिथे आपण आपल्या बाईक्स पिकअप करणार आहोत. तिथे आपण लास्ट टाइम आपण शुभम इथे उतरलो ना, त्या साईडला उतरलो, त्या साईडला. आता हल्ली केलं काय काका? या त्या हल्लीच केलं आहे इकडे. आधी त्या साईडला स्टेशन असेल की तिकडे उतरायचं आणि तिकडूनच उतरायचं. तिकडून असं ब्रिज होता, हा हल्लीचा रस्ता केला आणि थोडंसं गरम होतं. POV बघा, POV आमचा. गाईस सी मोती लेक. धोक्या लागला बघा सर. मस्त. गाडी पिक करू आता इथून. गाडी पिक करून मग आम्ही पहिला जेवून मग जाऊ पुढे. बाईक पिक करूया आणि हॉटेलजवळ तुम्हाला भेटूया. ज्या गाड्या दिसतात ना, या इथूनच आपण आता रेंटवरती घेणार आहोत. या 3 गाड्या, याच्यातल्या 2 कोणत्या तरी घेऊ आपण. तुझं पनीर येत आहे ना शुभम? हो, पनीरच आहे. पनीर 65. मला पण काहीच जस्ट हॉटेलमध्ये आलो आहे, हॉटेल मँगोमध्ये. आणि तिकडे आपण जेवायला आलो. आणि की ब्रेकफास्ट झाला ना, तर डायरेक्ट लंच म्हणजे टाईप ऑफ ब्रंच करणार आता इथे. आणि परत आम्ही डायरेक्ट आंबोलीच्या दिशेने वळू. खूप भूक लागली, खाऊन घेतो. सी यू ऑन द रोड्स. हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. हेलमेट के अंदर से स्वागत है. अभी फिलहाल मैं हूँ सावंतवाड़ी से मैं जा रहा हूँ अभी अम्बोली के तरफ. और मेरे साथ मेरा दोस्त है रितेश, सौरभ एंड मी माई सेल्फ. और अभी हम जा रहे हैं अम्बोली. बाइक रेंट की हमने सावंतवाड़ी से. और जैसे कि आप देख सकते हैं पूरा ग्रीन लश ग्रीन पूरा वेदर हो चुका है. वी आर इन बिटवीन सावंतवाड़ी एंड अम्बोली रोड. इट इज शोइंग अराउंड 1 hour 20 minutes or 15 minutes something. And as you can see, it's raining right now. And I'm using my Insta360. बहुत सही लग रहा है. वेदर काफ़ी बढ़िया हो चुका है. और आई कांट एक्सप्लेन हाउ हैप्पी आई एम. हमारी ट्रेन भी एक्चुअली स्टार्ट करूँ तो मैंने 10-15 दिन पहले मैंने बुकिंग्स की थी. और बुकिंग्स में मुझे RAC का टिकट मिला था. 3 टिकट RAC के मैंने बुक किए थे. बट देवाच्या कृपेने ते जे बुकिंग आहे ना आपल्याला, ते RACचं जेव्हा म्हणजे फायनल जेव्हा हे झालं ना, काय म्हणतात त्याला, चार्ट प्रिपेअर, तेव्हा त्यांनी मला अपग्रेड करून 3rd tier AC मध्ये दिलं. मी स्लीपर बुक केलेली कारण की AC नव्हते अवेलेबल. बट मला 3rd tier ACचं तिकीट मला मिळालं. आराम झालाय आणि आम्ही हळूहळू चढतोय आता. मागे मित्र पण आहे आणि सौरभ आहे. सौरभला खूप मजा येते. ही नेवर सॉ समथिंग लाईक दिस बिफोर and I am very much happy to see him happy. He is enjoying a lot. So it is like a win-win situation for me. I'm glad they like this. Now let's see. पुढचा प्रवास कसा होतोय तो. गाडी चालवायला तर मजा येते, पण यार माझी जर राही असती यार, ती राही जर इकडे असते ना, ही शपथ, ही शाप, जो मजा आता ना राही के साथ इधर चलाने के लिए, नेक्स्ट लेवल. बट आय एम व्हेरी शुअर मी एकदा तरी राहीला घेऊन येणार आहे इकडे आंबोलीला, ॲटलिस्ट घाटाचा प्रवास करण्यासाठी. भले मी ह्याच्यात नाही जाणार,
कुठे फिरायला वगैरे नाही जाणार, एखाद दुसरा पॉइंट मी बघेन, बट मला इथे माझ्या बाईकला घेऊन यायचं, माझ्या राहीला घेऊन यायचं. हे गाईज जस्ट आंबोलीच्या घाटात आम्ही प्रवेश केलाय. मागे बघू शकता तुम्ही, लश ग्रीन आहे पूर्ण आणि धुकं बघा केवढं आहे. मतलब यार एक क्या है, खतरनाक धुकं ना. चकली हाय, चकली कसं वाटतंय? भाई गाडी चालवायला खूप मजा आली, खूप म्हणजे खूप. फर्स्ट टाइम चालवतोय गाईज हा, फर्स्ट टाइम चालवतोय घाटामध्ये आणि ट्रॅक्शन नाही गाडीला तरी पण. आणि सौरभला विचारूया, सौरभचा पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. कसं वाटतंय, काय म्हणशील? अजूनपर्यंत बेस्ट एक्सपिरियन्स आहे. गाईज अजून आपल्याला बरंचसं ॲडव्हेंचर करायचं आहे आणि यू गाईज विल सी इन माय ब्लॉग, सो स्टे ट्यून विथ मी. ते थांबल्यानंतर घडलं ना. काही फॉग बघा किती आहे. मस्त चहा घेतली इथे, गुळाची चहा, 3 चहा घेतले. हा बघा, झोमॅटो डिलिव्हरी हवी असेल ना तर ह्याला कॉल करू शकताय. बघा मागे याचा झोमॅटोचा डब्बा आहे. चकली तुझं रेनकोट फाट नाही. नाही फाटणार. एन्जॉय गाईस. चलो चलो. कावळेसात धबधब्याला आलोय जस्ट आम्ही. मला माहित नाही तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही, पण तुम्हाला दिसेल आता, दृश्य दिसतील. आ रहा है भाई, आ रहा है, एकदम खतरनाक बढ़िया आ रहा है. तू आगे जाएगा तो पता चलेगा आगे क्या है. ये तो कुछ भी नहीं है, ऐसा फटेगा ना. अभी तेरे को कापरी भरी गिरेगी. कसं पोर्चुगालवरून डायरेक्ट आम्ही आलोय कावळेसातला. आता जसं तुम्ही बघू शकता, सौरभ आणि चकलीसाठी नवीन एक्सपिरियन्स आहे काहीतरी. काहीच काय म्हणाल तुम्ही, कसं वाटतंय? माझा हात तर थरथरतोय. काय म्हणायचं आहे? हां, मजा आ गया भाई. अभी तो मेन चीज तुमको दिखाना है भाई इधर. मेन भाई, अभी तो मेन किंग चीज है, अभी यही है. वेगळाच एक्सपिरियन्स आहे, जसं तुम्ही बघू शकता माझ्या मागे. यार ये मतलब क्या है. हा छोटासा एक झरा आहे पाण्याचा, म्हणजे इथून वरून पाणी येत आहे, पूर्ण वरून. हे पाणी इथून खाली तिकडे चाललंय आणि ते रिव्हर्स येत आहे वरून. म्हणजे हे पाणी रिटर्न येऊन हे परत म्हणजे धुक्यांमध्ये त्याचं कन्व्हर्जन होत आहे. बाई नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला असा एक्सपिरियन्स करायचा असेल तर कावळेसात आंबोलीला नक्की या. म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे, नेक्स्ट लेवल. काही सूप बघायचं तुम्हाला, सूप काय असतं ते. तुम्ही कधी सूप बघितलंय? मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ब्लर आहे, ब्लर नाही चांगलं आहे. अरे वा, पोर्चुगल फॅन, ओनली पोर्चुगल. रोनाल्डो फॅन.
जातो आम्ही आता. काही आपलं जेवण आलंय संध्याकाळचे ना 8:30 वाजलेत. आता आपण जेवतोय. लाईट पण गेली आहे. जरा व्हेज जेवतोय जरा संकष्टी आज त्यामुळे. तर सुरुवात करूया जेवणाला आणि भेटूया तुम्हाला.